नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान पार्ट फर्स्ट मधील 8वा लेसन, ज्याचं नाव आहे धातू विज्ञान. याच्यापूर्वी 2 सेशन झाले विद्यार्थी मित्रांनो. आपण याच्यामध्ये धातू आणि अधातूंचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे काय असतात ते पाहिले. त्याचप्रमाणे धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया, त्यानंतर ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया आणि अम्लांबरोबर होणारी अभिक्रिया सुद्धा आपण पाहिली. आणि कशा प्रकारे H2 गॅस त्यातून मुक्त होतो याच्याविषयी सुद्धा आपण स्टडी तिकडे केली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जसं जसं पुढे जाणार तसं तसं धातू विषयी आपल्याला सखोल नॉलेज प्राप्त होईल. म्हणजे आपण जे आवर्त सारणीमध्ये 118 मूलद्रव्ये पाहिली, त्या धातूंमधील किंवा अधातूंमधील रिएक्शन्स कशा प्रकारे असतात आणि धातूंचं निष्कर्षण कशा प्रकारे केलं जातं. म्हणजे आपण जे घरामध्ये लोखंडी अँगल्स वगैरे वापरतो किंवा विंडो पेन ॲल्युमिनियमच्या बनलेले असतात, त्यांचं निष्कर्षण कशा प्रकारे केलं जातं याच्याविषयी सखोल नॉलेज आपल्याला या पाठामार्फत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्टडी तर करायचा आहेच, प्लस ह्या गोष्टींविषयी जर सखोल नॉलेज घेतलं तर आपलं करिअर सुद्धा चांगल्या प्रकारे घडू शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक लेसन वाचताना किंवा आपण त्याचा स्टडी करताना अगदी खोलवर जाऊन म्हणजे डीप जाऊनच स्टडी करावी, ही आपल्याला इथून मी विनंती करत आहे. तर पाहूया आता धातू विज्ञान आणि त्याच्यामधील निष्कर्षण कशा प्रकारे केलं जातं. आता पाहूया पहिलं धातू क्रियाशीलता श्रेणी म्हणजे रिएक्टिव्हिटी सिरीज मेटल्सची कशी असते. धातू आणि धातुक्षाराचे द्रावण व धातू तयार होतो. म्हणजे आता धातू समजा मी घेतला झिंक Zn आणि धातुक्षाराचे द्रावण कुठलं आहे तर CuSO4 कॉपर सल्फेट. आता यांची रिएक्शन होऊन काय होईल, आपण जर रिएक्टिव्हिटी सिरीज पुढे जी पाहणार आहोत त्याच्यामध्ये बघितलं तर आपल्याला कळेल की झिंक आणि कॉपरचा आपण विचार केला तर झिंक हा रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये कॉपरच्या वर आहे. म्हणजेच याचा अर्थ तो इथे कॉपरला बाजूला काढून त्या ठिकाणी जाऊन बसणार आहे आणि धातुक्षाराचे द्रावण म्हणजेच Zn plus CuSO4 gives ZnSO4 plus Cu हा बाजूला होणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की क्रियाशीलता श्रेणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण उत्पादितांमध्ये म्हणजे प्रोडक्टमध्ये जे ZnSO4 आणि Cu तयार झालेला आहे, इथे परत सबस्टिट्यूशन होणार नाही. कारण कॉपर जो आहे तो Zn पेक्षा कमी क्रियाशील आहे आणि म्हणून तो बाजूला होऊन Zn ला त्याची जागा करून देतो. आता आपण पुढे पाहूया कशा प्रकारे ही रिएक्शन होत असते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे आपण रिएक्टिव्हिटी सिरीज बद्दल बोलतोय. इथे पहा, पोटॅशियम, सोडियम, लिथियम आणि कॅल्शियम हे पाण्याबरोबर अभिक्रिया करतात. म्हणजे हे सर्वात जास्त क्रियाशील आहे. म्हणजे वर जे एलिमेंट्स तुम्हाला दिसत आहेत, वर जे मेटल्स तुम्हाला दिसत आहेत, हे अत्यंत क्रियाशील असे मेटल आहेत, धातू आहेत. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, जस्त, लोह म्हणजे लोखंड, कथिल, टिन आणि शिसे, लीड हे धातू आपल्याला दिसत आहेत. यांची मॉडरेट क्रियाशीलता असते म्हणजे मॉडरेट रिएक्टिव्हिटी असते. आणि त्याच्यानंतर तांबे, पारा, चांदी हे कमी रिएक्टिव्ह आहेत आणि सर्वात कमी रिएक्टिव्हिटी जी आहे ती सोने दाखवतो आणि म्हणून सोन्याला राजधातू असं म्हणतात. आणि त्याचे दागिने आपण आपल्या इथे वापरत असतो. म्हणजे हा कोणाबरोबर रिएक्ट होत नाही जनरली आणि त्याची रिएक्टिव्हिटी कमी असते. बघा, विस्थापन अभिक्रियांचे अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली आहे. याच्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं झिंक आणि कॉपर सल्फेट यांचं जर आपण यांची अभिक्रिया केली तर कॉपरची जागा झिंक घेतो. कारण इथे बघा, जस्त हा कॉपरच्या वर दिसतोय म्हणजे जस्त हा कॉपरच्या ठिकाणी जाऊन बसेल. आता बघा, धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने केलेल्या मांडणीला धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणतात. आणि जेव्हा आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करतो त्यावेळेला अशा प्रकारची श्रेणी माहिती असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूंचे खालील गट पाडतात. हे 3 गट आपल्याला दिसतात बघा इथे. पहिला गट जो आहे तो जास्त अभिक्रियाशील धातू, याच्यामध्ये आपण सांगितलं त्याप्रमाणे पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम हे जास्त अभिक्रियाशील आहेत. त्याच्यानंतर मध्यम अभिक्रियाशीलता धातू आपल्याला इथे दिसत आहेत की मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि त्याच्या खाली असलेले धातू आहेत. आणि कमी अभिक्रियाशीलता धातूमध्ये आपण पारा, चांदी किंवा सोने यांचा उल्लेख करू. ही जी सिरीज आहे त्याला रिएक्टिव्हिटी सिरीज असं म्हटलं जातं, म्हणजेच अभिक्रियाशीलता श्रेणी असं म्हटलं जातं. इथे बघा, धातूंची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया. आतापर्यंत आपण पाण्याबरोबर, ऑक्सिजन बरोबर किंवा अम्लाबरोबर होणारी अभिक्रिया बघितली. आता धातू आणि अधातू यांची अभिक्रिया होऊन काय होईल ते पाहूया.
धातू कोण आहे ते सोडियम आणि क्लोरीन हा गॅस आहे म्हणजे हा अधातू आहे. मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीमध्ये आपल्याला राईट हँड साईडला पी ब्लॉक मध्ये अधातू दिसतात. पी ब्लॉक मध्ये आपल्याला झिगझॅग लाईनच्या वर म्हणजे मेटॅलॉइड्सच्या वर अधातू आणि मेटॅलॉइड्सच्या खाली धातू दिसतात. त्याचप्रमाणे आपण जर एस ब्लॉक मध्ये बघितलं म्हणजे डाव्या बाजूला तर तिथे सर्व आपल्याला धातू दिसतात. आता या सोडियमची क्लोरीन बरोबर अभिक्रिया होऊन 2NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड हे एक इनऑर्गॅनिक सॉल्ट तयार होतं. हे सॉल्ट आपण आपल्या घरात खातो म्हणजे मीठ जे आहे ते म्हणजे सोडियम क्लोराईड. इथे बघा रिएक्शन बॅलन्स झालेली आहे. 2 Na 2 क्लोरीन राईट हँड साईडला 2 Na आणि 2 क्लोरीन आपल्याला दिसत आहेत. राजधातू जसे की हेलियम निऑन हे रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. धातू इलेक्ट्रॉन गमावून तर अधातू इलेक्ट्रॉन स्वीकारून रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात व नजीकच्या राजवायूचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करतात. आपल्याला माहित आहे आपण जर फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईडचा विचार केला तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहित आहे 11 आहे म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 281 असं आहे आणि क्लोरीन ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 17 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे 287 असं आहे. म्हणजे सोडियम कडून तो एक इलेक्ट्रॉन घेऊन एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे सोडियमच्या 2 शेल शिल्लक राहतात आणि त्याचं अष्टक तयार होतं म्हणजे त्याला निऑन या राजवायूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तो प्राप्त करतो आणि क्लोरीन जो आहे तो एक इलेक्ट्रॉन घेऊन 288 म्हणजे आर्गॉन या राजवायूचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन तयार करतो. म्हणजे आपल्याला माहित आहे की सोडियम किंवा इतर मेटल इलेक्ट्रॉन देतात म्हणून त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हटलं जातं कारण त्याच्यावर पॉझिटिव्ह प्रभार वाढत असतो आणि क्लोरीन किंवा इतर गॅसेस जे आहेत इतर अधातू जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स घेतात आणि त्यांच्यावर निगेटिव्ह प्रभार येतो म्हणजे निगेटिव्ह आयन ते तयार करतात आणि अशा प्रकारे नजीकच्या राजवायूचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण तयार करण्याचं काम मेटल किंवा नॉन मेटल करत असतात. आता पाहूया आपण अधातूंचे रासायनिक गुणधर्म. अधातू इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋणप्रभारित आयन होतात. मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज वाढतो कारण क्लोरीनच्या न्यूक्लियसमध्ये 17 प्रोटॉन म्हणजे 17 धनप्रभारित प्रोटॉन असतात आणि तो 17 इलेक्ट्रॉन्सला बॅलन्स करत असतो. परंतु ऑक्टेट तयार करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे आता एक निगेटिव्ह चार्ज वाढतो आणि अधातू जो असतो क्लोरीन हा अधातू आपण बघितला फॉर एक्झाम्पल तर तो ऋण प्रभारित होतो म्हणजेच एनायन तयार करतात. उदाहरणार्थ अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. आता इथे काही अभिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत बघा. अधातू म्हणजे कार्बन हा अधातू आहे किंवा सल्फर हा अधातू आहे. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मूलद्रव्यांची आवर्त सारणी जर आपण पाहिली तर झिगझॅग लाईनच्या वर म्हणजे मेटॅलॉइड्सच्या वर आपल्याला सर्व अधातू दिसतात. कुठल्या ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये तर पी ब्लॉकमध्ये. आता कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया म्हणून CO2 हा आम्लधर्मी कार्बन डायऑक्साईड तयार होतो. आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण किती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे 2 4 आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ऑक्टेट तयार करण्यासाठी याला अजून 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे आणि त्याच्यामुळे आता हा कार्बन 4 इलेक्ट्रॉन शेअर का करतो याच्याविषयी आपण कार्बन कंपाऊंड नावाच्या लेसन मध्ये पाहणार आहोत. तो याच्या पुढला लेसन आहे आणि हा कशा प्रकारे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार करतो ऑक्सिजन बरोबर त्याचं बॉन्डिंग कसं असतं ते आपण पुढे पाहणार आहोत. तर एका ऑक्सिजनला आपल्याला माहित आहे 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. असे 2 ऑक्सिजन इथे आल्यामुळे 2 आणि 2 असे 4 इलेक्ट्रॉन्स त्याला कार्बनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये झालेल्या 4 इलेक्ट्रॉनशी तो सहसंयुज बंध तयार करतो म्हणजेच कोव्हॅलेंट बॉन्डिंग तयार करतो. दुसरी रिएक्शन आपल्याला दिसते 2C आणि O2 हा कार्बन मोनॉक्साईड हा न्यूट्रल तयार होतो. पहिला बघितला आपण ऍसिडिक आम्लधर्मी तयार झालेला आहे आणि सल्फर आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन सल्फर डायऑक्साईड हा गॅस तयार होतो हा आम्लधर्मी असतो. म्हणजे याचा अर्थ याचं रूपांतर आम्लधर्मी म्हणजे आम्लाशी याचं साधर्म्य असतं. तर अशा प्रकारे अधातूंची ऑक्सिजनवर होणारी अभिक्रिया आपण इथे पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया आणि अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया सुद्धा आपण इथे पाहणार आहोत. पहा पहिली अभिक्रिया म्हणजे 2 नंबरची अभिक्रिया आहे. आपण आधी कार्बन आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया बघितली होती. ऑक्साईड कशा प्रकारे फॉर्म होतं ते. अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया बघा. सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया पाण्याबरोबर कोणती अभिक्रिया होत नाही. याला अपवाद हॅलोजन आहेत. हॅलोजन म्हणजे कोण तर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन यांना हॅलोजन म्हटलं जातं. उदाहरणार्थ क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर पुढील अभिक्रिया होते म्हणजे Cl2 गॅस आणि H2 HOCl हायड्रॉक्सी क्लोराईड आणि हायड्रोजन क्लोराईड अशा प्रकारे हे एक्वियस म्हणजे जलीय द्रावण तयार होतं. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अधातूंची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही पण याला अपवाद आहेत ते म्हणजे हॅलोजन. हॅलोजनचे काय तर अधातू आहेत. अधातूंची विरल आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया. आता पहा
सामान्यतः जसं आपण धातूंची अम्लांबरोबर अभिक्रिया पाहिली होती त्याप्रमाणे आता बघूया की सामान्यतः अधातूंची विरल अम्लांबरोबर कोणतीही अभिक्रिया होत नाही. जशी पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही अधातूंची, त्याचप्रमाणे विरल अम्लांबरोबर सुद्धा अभिक्रिया होत नाही. याला परत एकदा अपवाद हॅलोजन आहेत. उदाहरणार्थ क्लोरीनची विरल हायड्रोब्रोमिक अम्लाबरोबर अभिक्रिया होते. तर Cl2 गॅस आणि HBr म्हणजे हायड्रोब्रोमिक ऍसिड रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी ते दोन मॉलिक्यूल वापरलेले आहेत, ज्यापासून 2HCl दोन हायड्रोजन क्लोराईडचे मॉलिक्युल्स आणि Br2 ब्रोमीन इथे तयार होतो. हे एक्वियस द्रावण तयार होतं. अधातूंच्या हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया आपण इथे पाहतोय विशिष्ट परिस्थितीमध्ये. म्हणजे आता परिस्थिती कोणती आहे तर तापमान योग्य असायला पाहिजे, दाब असायला पाहिजे, उत्प्रेरकाचा वापर म्हणजे कॅटलिस्टचा वापर म्हणजे काय हे आपण आधीच्या पाठामध्ये पाहिलेलं आहे इत्यादी अधातूंची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होते. आता S सल्फर आणि H2 यांची अभिक्रिया होऊन H2S गॅस म्हणजे हायड्रोजन सल्फाइड तयार झालेला आपल्याला दिसतोय. N2 आणि 3H2 याच्यापासून अमोनिया गॅस तयार झालेला आपल्याला दिसतोय. हा अमोनिया गॅस विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी पाहतो की स्कूलची वगैरे युरिनरी आहे त्याच्यामधून तो गॅस बाहेर पडतो. झिंजिने आणणारा जो गॅस आहे त्याला अमोनिया गॅस असं म्हणतात. क्लोरीन आणि हायड्रोजन ब्रोमाइड यांच्यामधील अभिक्रियेत हायड्रोजनचे ब्रोमाइड मध्ये रूपांतर Br2 मध्ये होते. या रूपांतराला ऑक्सिडंट म्हणता येईल का? आपल्याला माहित आहे की हायड्रोजन गमावला तरी त्याला ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. आता इथे बघा HBr मधून हायड्रोजन गमावला जातो आणि तो क्लोरीनला मिळतोय म्हणजे ऑक्सिडेशन अभिक्रिया झालेली आहे. आणि HBr इथे ऑक्सिडंट म्हणून वापरला, क्लोरीन इथे ऑक्सिडंट म्हणून वापरला जातो कारण क्लोरीन त्याच्यातून H काढून घेतोय म्हणून तो ऑक्सिडंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि Br हा हायड्रोजन गमावतोय आणि म्हणून त्याचं ऑक्सिडेशन झालं असं म्हणतात आणि Br2 त्याच्यापासून तयार होतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या तिसऱ्या सेशन मध्ये पाहिलं की कशा प्रकारे रिएक्टिव्हिटी सिरीज काम करते किंवा क्षार जे असतात ते कशा प्रकारे तयार होतात. म्हणजे जास्त क्रियाशील धातू जो असतो तो कमी क्रियाशील धातूला कशा प्रकारे रिप्लेस करतो हे सुद्धा आपण ह्या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे अधातूंची होणारी पाण्याबरोबर अभिक्रिया किंवा इतर विरल अम्लांबरोबर होणारी अभिक्रिया कशी होते किंवा होतच नाही याच्याबद्दल सुद्धा आणि ती का होत नाही याच्याबद्दल आपण इथे पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे हायड्रोजनची अधातूंबरोबर होणारी अभिक्रिया म्हणजे त्याच्यात उत्प्रेरकाचा वापर करून किंवा योग्य तापमान, दाब आणि इतर पदार्थ वापरून आपण कशा प्रकारे घडवून आणतो हे सुद्धा आपण या सेशन मध्ये पाहिलेलं आहे. धन्यवाद.